platform that will make your chemistry your chemistry. बघा लास्ट 2 जे आपले पार्ट्स झाले थर्मोडायनामिक्सचे त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 फॉर्म्युले शिकवले. फर्स्ट फॉर्म्युला जो मी वर्क डन साठी शिकवलेला तो होता -P एक्सटर्नल × डेल्टा V, बरोबर आहे. आणि दुसरा काय शिकवला W = -2.303 nRT log ऑफ व्हॉल्यूम असेल तर V2/V1 आणि प्रेशर असेल तर -2.303 nRT log ऑफ प्रेशर असेल तर P1/P2, की यालाच आपण मॅक्सिमम वर्क डन म्हणत होतो. W ला W मॅक्स ला तरीही चालतं. सो क्वेश्चन आल्यानंतर मॅम ओळखायचं कसं की कोणता वर्क डनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, त्यासाठी हिंट लेक्चर आहे हे. याच्यात मी तुमच्याकडून 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेते. काय बघायचं बघा, जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये असं लिहिलं असेल ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, तेव्हा तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरणार, W = -P एक्सटर्नल × डेल्टा V. का मॅम, तर बघा जेव्हा मी तुम्हाला हे डेरिव्हेशन शिकवलेलं तेव्हा माझ्याकडे एकच बीकर होता, त्याला पिस्टन लावलेलं आणि गॅस एक्सपांड होऊन कुठल्या तरी नवीन पोझिशनला गेलेला. एकच बीकर होता. यानं काय प्रूफ केलं, जी काही प्रोसेस आहे ती आहे इररिव्हर्सिबल, म्हणजे ही एकदाच होते आणि परत रिव्हर्स जाणार नाही. इट इज इररिव्हर्सिबल. आणि इररिव्हर्सिबल मध्ये एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असतं, एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असतं. सो तुम्हाला एक्झाम्पल कसं असणार, फाइंड आउट द वर्क डन इन आयसोथर्मल वगैरे काहीतरी प्रोसेस असेल वेर एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज 1. सो 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. सो प्रॉपर वर्ड काय येणार आहे तुमच्या क्वेश्चन मध्ये, ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आलं की W = -P एक्सटर्नल × डेल्टा V. मग मॅम हा कधी वापरायचा, सो हिंट 2, जेव्हा असा काही वर्ड नसेल ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आणि काय वर्ड असणार आहे, आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस साठी, बरोबर आहे. हा फॉर्म्युला मी तुम्हाला रिव्हर्सिबल मधून डिराइव्ह करून दाखवलेला. मल्टिपल बीकर काढलेले, इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये प्रोसेस केलेली. सो रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट नसतं. सो इथे कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असा काही वर्ड येणार नाही. इथे काय येईल, आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक आलं तर हा छोटा फॉर्म्युला वापरायचा. परत दुसरं ऑब्झर्वेशन, जेव्हा हा फॉर्म्युला वापरताय, भले क्वेश्चन मध्ये नंबर ऑफ मोल्स दिले असतील तरी पण फॉर्म्युलात नंबर ऑफ मोल्स नाही, सो यूज करायचं नाही. W = -P एक्सटर्नल × डेल्टा V. क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलं असतं कन्सिडर 2 मोल ऑफ आयडल गॅस फिटेड इन अ पिस्टन which is expanded किंवा compressed at constant atmospheric pressure of 2 atmosphere म्हणा. नंबर ऑफ मोल्स दिले पण यूज काहीच नाही, कारण ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक आल्यामुळे हा फॉर्म्युला वापरला. इथे नंबर ऑफ मोल्स लागत नाही. इट इज जस्ट गिवन सो ॲज टू कन्फ्यूज यू. चला मग काही क्वेश्चन्स बघूया आता. ओके, स्क्रीनशॉट करा आधी याचा. बघा सोल्युशन कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. आता तुम्हाला एक्सटर्नल प्रेशरच काढायला सांगितले जे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आलं तर फॉर्म्युला कुठला, W = -P एक्सटर्नल × डेल्टा V. बट इथे तुम्हाला वर्क डन न काढता काय विचारलंय, हे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किती आहे असं विचारलंय. याचा अर्थ क्वेश्चन मध्ये वर्क डन दिलं असणार आणि डेल्टा V पण दिला असणार. जस्ट तुम्हाला फाइंड करायचंय काय काय दिलं. कॅल्क्युलेट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 2 मोल्स. नंबर ऑफ मोल्स दिले बट यूज आहे का इथे 2 मोल्सचा, काहीच नाही, सोडून द्या. ऑफ एन आयडल गॅस फ्रॉम व्हॉल्यूम, सो जो काय इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 तो तुम्हाला दिलाय 25 dm³ आणि कॉम्प्रेस झालाय म्हणजे फायनल व्हॉल्यूम कमी झाला असणार, तो दिलाय 13 dm³. when work done obtain is आणि वर्क डन काय दिले बघा 4862.4 जूल. ओके, आणि काढायचं काय आहे, एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, हे फाइंड करायचं. या दोघांमधून तुम्ही डेल्टा व्ही काढू शकता आरामात. डेल्टा व्ही काय असतो, फायनल मायनस इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम झालेला 13 dm³ आणि आधी होता 25 dm³.
सो डीएम क्यूब जे कॉमन आहे ते मी बाहेर घेतलं. 13 - 25 किती येणार? 12 वजा 12 डीएम क्यूब. सो -12 डीएम क्यूब काय आलं तुमचं? डेल्टा व्ही ची व्हॅल्यू आली. प्लस आता डब्ल्यू वर्क डन दिलेलाच आहे, मग इथे काय लक्षात ठेवायचं आहे? तुम्ही एक्सटर्नल प्रेशर कशात काढणार? बार मध्ये काढणार, बरोबर आहे. आणि वर्क डन कशामध्ये दिलं तुम्हाला? जूल मध्ये दिलंय. सो वर्क डनला पहिल्यांदा तुम्ही बार मध्ये कन्वर्ट करायचं. मग मॅम कसं करायचं? तर कन्व्हर्जन्स बघा आधी. ते मी हा फॉर्म्युला तुम्हाला आधीही सांगितलाय. 1 डीएम क्यूब बार, 1 डीएम क्यूब बारला जर तुम्हाला जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या नंबरला 100 ने मल्टिप्लाय करा. सो 1 डीएम क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. मग जर मला 1 जूलची व्हॅल्यू हवी असेल, एका जूलची, तर हे 100 इकडे डिवाइड होणार. सो 1/100 डीएम क्यूब बार. हे सतत लक्षात ठेवा, ठीक आहे. एकच लक्षात ठेवा, 1 डीएम क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. मग 1 जूल विचारलं तर फक्त या 100 इकडे आणा. सो 1/100 डीएम क्यूब बार. मग जो काही वर्क डन दिलाय तो मी इथं लिहिते बघा. W इज इक्वल टू किती आहे? 4862.4 जूल दिलाय, 4 जूल दिलाय. सो इज इक्वल टू 4862.4 मी आहे तसं लिहिलं. बट ह्या जूलला मला डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करायचंय. सो 1 जूल इज इक्वल टू काय असतं? 1/100 डीएम क्यूब बार. मग ह्या जूलच्या जागी मी काय सबस्टिट्यूट करणार? 1/100 डीएम क्यूब बार, डीएम क्यूब इंटू बार. सो बघा काही हे रफ करते इकडे, ठीक आहे. चला मग बघा काय होईल इथे. याला 100 ने डिवाइड केल्यानंतर 48.624 येणार. 100 ने डिवाइड केलं आणि युनिट काय आला आता याचं? डीएम क्यूब बार. सो वर्क डन तुम्हाला आता डीएम क्यूब बार मध्ये भेटलं. मग W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही होतं. मला पी एक्सटर्नल काढायचं आहे, फक्त पी एक्सटर्नल. तर मी काय करणार? W इथं आहेच. डेल्टा व्ही ला आधी निगेटिव्ह साईडकडे आणा, म्हणजे इक्वल टू साईनच्या या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लिकेशनचं डिवाइड झालं. आता मायनसची साईन इकडे आणा, सो मायनस. मग पी एक्सटर्नलचा फॉर्म्युला काय झाला जनरली तुमचा? एक्सटर्नल प्रेशर इज इक्वल टू वर्क डन अपॉन डेल्टा व्ही. आणि जे काही आन्सर येईल त्याला साईन कुठली? मायनसची. जे काही आन्सर येईल त्याला साईन कोणती? मायनसची. ओके. सो मायनस साईन बाहेर आहे तशी. वर्क डन इन डीएम क्यूब बार किती आहे? 48.624 म्हणजे 624 डीएम क्यूब बार डिवाइड बाय डेल्टा व्ही. कुठे डेल्टा व्ही? -12. सो -12 डीएम क्यूब. बघा मायनसला मायनस कट होऊन जाईल. येस. डीएम क्यूब ला डीएम क्यूब कट होईल. हो. आणि प्रेशर बघा बार मध्ये आलं तुमचं. एक्झॅक्टली. सो एक्सटर्नल प्रेशर आता काय होईल हे तुम्ही डिवाइड करा. 12 ने डिवाइड केल्यानंतर जे काही तुमचं आन्सर येईल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे इन बार. सो काय आन्सर याचं? 12 4 चा 48, 12 4 चा 48. परत पॉइंट देऊन तुम्हाला 0 लिहायला लागेल कारण 62 खाली येणार आहे. 12 5 चा 60, 12 2 चा 24. सो 4.052 बार ॲटमॉस्फिअर. बार हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे किंवा एक्सटर्नल प्रेशर आहे. गॉट इट? कसं फाइंड केलं मी? सिंपल होतं. तुम्हाला वर्क डन विचारतात, पण इथं काय विचारलं? तुम्हाला प्रेशर विचारले आणि वर्क डन आणि डेल्टा व्ही दिलाय. फक्त मला प्रेशर काढायचं होतं की जे बार मध्ये मी काढू शकते, म्हणून वर्क डन दिलेलं मी ते आधी कन्वर्ट करून घेतलं या कन्व्हर्जन नुसार. सो हे 2 कन्व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवा. मी जिथे जिथे लागेल तिथे तिथे कन्व्हर्जन रिपीट करेल. गॉट इट? स्क्रीनशॉट करा. क्वेश्चन नंबर 2 कडे जायचं. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 2 बघूया आता. येस. बघा क्वेश्चन रीड करा. 2 moles ऑफ एन आयडल गॅस आर एक्सपांडेड आयसोथर्मली. आणि मी काय सांगितलेलं? आयसोथर्मल एक्सपान्शन किंवा आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन हे वर्ड्स आले तर कोणता फॉर्म्युला वापरणार तुम्ही? W इज इक्वल टू -2.303 nRT. व्हॉल्यूम दिला असेल तर लॉग ऑफ V2/V1. प्रेशर दिला असेल तर लॉग ऑफ P1/P2. सो मी हा फॉर्म्युला काय बघून लिहिलं? एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल प्रोसेस आहे म्हणून आला मोठा फॉर्म्युला. व्हॉल्यूम दिलाय तुम्हाला बघा. फ्रॉम एक्सपान्शन केलंय म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम जो V1 आहे तुमचा तो आहे 20 लिटर. जो तुमचा नंतरचा व्हॉल्यूम आहे V2 तो आहे 30 लिटर. एक्सपान्शन केलंय.
सो व्हॉल्यूम ऑफकोर्सली वाढणार आहे. आणखीन काय दिले, टेम्परेचर दिले 300 केल्विन, टेम्परेचर दिले 300 केल्विन. कॅल्क्युलेट द वर्क डन, आणि इथे तुम्हाला वर्क डन काढायला सांगितलं. सो वर्क डन सांगितलंय आणि एक्सपांडेड आयसोथर्मली रिव्हर्सिबली म्हटलंय, म्हणून W इज इक्वल टू -2.303 nRT log ऑफ V2 अपॉन V1 हा फॉर्म्युला मी फिक्स केला. त्याच्यानंतर इज इक्वल टूच्या साईनच्या खाली इज इक्वल टू द्यायची, -2.303 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स. सो जेव्हा मोठा फॉर्म्युला येतो तेव्हा नंबर ऑफ मोल्स जे काही दिले असतात ते तुम्हाला लागणार आहे. सो 2 नंबर ऑफ मोल्स झाले. सो 2 इंटू आर ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, 8.314 जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स, जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स. काय हे गिवन डेटा मी ह्या साईडला लिहिते. V1 दिलाय 20 लिटर, V2 दिलाय 30 लिटर, टेम्परेचर दिलाय 300 केल्विन, नंबर ऑफ मोल्स दिले 2 मोल्स आणि वर्क डन काढायला सांगितलंय. सो हे रफ करते. ठीक आहे, चला बघा, मायनस आहे तसं 2.303 आहे तसं. नंबर ऑफ मोल्स किती दिले, 2 मोल्स. सो लिहून घ्या 2 मोल्स इनटू आर ची व्हॅल्यू काय वापरायची, तुम्हाला दिली आहे क्वेश्चन मध्ये ही ऍक्च्युअली 8.314 जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स. सगळ्यांनी मला ही आर ची व्हॅल्यू तोंडपाठ ठेवायची आहे. मी कधीही तुम्हाला विचारू शकेल. कसं विचारणार मॅम, तर ग्रुपला जे काही स्टुडंट्स जॉईन आहेत त्यांची ऑफकोर्सली टेस्ट होईल आणि टेस्टमध्ये हा पक्का एक क्वेश्चन राहणार. आर ची व्हॅल्यू काय आहे विथ इट्स युनिट, जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स. ओके, सो त्यानंतर मी आर ची व्हॅल्यू लिहिली. टेम्परेचर किती दिलंय, 300 केल्विन, 300 केल्विन. युनिट्स पण लिहितेय मी, लक्षात घ्या. टेम्परेचर नंतर काय आलं, लॉग ऑफ व्हॉल्यूम 2 किती आहे 30, व्हॉल्यूम V किती आहे 20. सो 30/20, 30 पण लिटर आहे आणि हे पण लिटर आहे. सो इथं नाही लिहिलं तरी चालेल कारण लिटरला लिटर कॅन्सल, 0 ला 0 कॅन्सल, लॉग काय आला फक्त 3/2. सो आता कम्प्लीट लिहूया सगळं. -2.303 इंटू 2 मोल्स इंटू 8.314 जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स इंटू 300 केल्विन इंटू लॉग ऑफ 3/2 या पूर्णच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. मग मॅम एवढं अवघड कॅल्क्युलेशन करायचं कसं आम्ही, तर बघा ह्या फॉर्म्युलामध्ये पक्का तुम्हाला 2.303 आणि आर ला मल्टिप्लाय करायला लागतं. काही एक्झाम्पल असू दे 2.303 आणि आर कधीच बदलणार नाही. सो 2.303 आणि आर ची व्हॅल्यू काय असते 8.314, या दोघांचं मल्टिप्लाय करा. ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला व्हॅल्यू येईल 19.40. सो ही व्हॅल्यू आहे तशी तुम्ही इथं लिहायची, मायनस आहे तसं. ओके, 2.303 आणि कुठे आहे हे आर, या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू येईल 19.14 आणि युनिट्स काय असणार आहेत, जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स. आर चेच युनिट, कारण 2.303 ला काही युनिट्स नाहीये. त्यानंतर सिंपल काय आहे आणखीन बघा, हे 2 मोल्स, हे 2 मोल्स आणि हे 300 केल्विन मल्टिप्लाय करा. काय होणार 300 इंटू 2 600. सो हे झालं 600. युनिट्स काय आहेत, मोल आहे केल्विन आहे, मोल आणि केल्विन आहे, दोघांचे लिहिले, मोल्स लिहिलं केल्विन लिहिलं. मग राहिलं काय आता फक्त लॉग ऑफ 3/2. 3/2 म्हणजेच काय 1.5. 3/2 म्हणजेच काय 1.5. युनिट्स कुठे कट होतात का बघा, केल्विन आणि केल्विन इनवर्स कट करा. केल्विन हा केल्विन आहे, हा केल्विन इनवर्स आहे, हा मोल आहे, हा मोल इनवर्स आहे. सो हे सगळं कट केलं. उरलं काय फक्त -19.14 जूल उरले, 600 उरलाय आणि हे लॉग उरलंय. मग बघा उरले, ठीक आहे, उरलेल्या व्हॅल्यूज लिहून घ्या. -19.14 जूल राहिले फक्त, सो मी जूल लिहिलं. केल्विन गेलं, मोल इनवर्स गेलाय, पुढे 600 उरलाय, 600 लिहिलं. मोल आणि मोल गेलाय, केल्विन आणि केल्विन इनवर्स गेलाय. आणि लॉग बुक मधून तुम्ही लॉग ऑफ 1.5 काढा. याच्यावर माझा सेपरेट व्हिडिओ लॉग कसा बघायचा. काय करणार तुम्ही 15चा 00 मध्ये बघून घ्यायचा. लॉग ऑफ 1.5 कसा करणार 15चा 00 मध्ये. तो किती येतो बघा, इट विल बी 0.1761 असं काहीतरी येईल. ठीक आहे, लॉग ऑफ 15चा 00 मध्ये तुम्हाला बघायचंय. ठीक आहे, त्यानंतर बघा या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता मॅम हे पण टफ आहे, पण ऑफकोर्स तुम्ही 19.14 इंटू 6 तर करूच शकता आरामात.
सो मायनस आहे तसं 19.14 इंटू 6 केल्यानंतर तुम्हाला जवळपास आन्सर याचं व्हॅल्यू येईल 11,484 जूल्स मध्ये आणि इंटू तुम्हाला फक्त 0.1761. मग याला तुम्ही पॉईंट 2 कन्सिडर नाही करायचं, फार डिफरन्स येईल. या दोघांचे लॉग काढा. लॉग ऑफ दिस टर्म प्लस लॉग ऑफ दिस टर्म. काय करणार बघा, ही साइड रफ करूया. सो आता इथे आल्यानंतर तुम्हाला लॉग लावायला लागणार आहे. हे जे काही आतलं कॅल्क्युलेशन आहे मायनस साइन मी बाहेर ठेवते, हे आतमध्ये तुम्हाला लॉग वापरायला लागणार आहे. लॉग वर माझं सेपरेट लेक्चर आहे, ते तुम्ही बघा आणि लॉग फाइंड करा. नाही कळालं तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मग मी तुम्हाला लॉग कसा सॉल्व्ह करायचा हे शॉर्ट मध्ये सांगेन परत. तर या दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर ऑन अँड ॲव्हरेज तुम्हाला काहीतरी 2021 जूल मध्ये असेल, 2021 जूल, बट दॅट टू मायनस मध्ये. मग बघा मी डेसिमल शिफ्ट करते. जर मी 2.021 लिहिलं, डेसिमल कुठची पॉझिटिव्ह, 3 ने 8 शिफ्ट झाली 1 2 3, 2 पॉइंट झालं, सो 10⁻³ मायनसची साइन आहे तसं जूल. बघा जूल राहिलेलं आहे, फक्त जूल राहिलं युनिट्स मधून. मग काय झालं हे मायनस 2.021 10⁻³ म्हणजे किती, किलो जूल. 10⁻³ जूल म्हणजे किती असतं, किलो जूल. सो दिस इज मॅक्सिमम वर्क डन. मला फक्त सांगायचं काय होतं, कधी कोणता फॉर्म्युला वापरायचा. आता हे कॅल्क्युलेशन्स किती प्रिसाइज येतात, लॉग टेबल कोणाला येतो कोणाला नाही येतो, हे प्रत्येकाची आपापली कला आहे की तुम्ही किती न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस करताय आणि तुम्हाला किती मग त्यातून लॉग प्रिसाइजली अचूकपणे काढता येतो. बेसिकली काय आहे, तर तुम्हाला 12वीच्या वर्षातच फक्त लॉग टेबल वापरायचे आहे. तुम्ही जसं फर्स्ट इयरला जाल तुमच्या हातात सायंटिफिक कॅल्सी होईल आणि विदिन क्लिक्स तुम्हाला लॉग काढता येतील. बट 12th मध्ये काही ऑप्शन नाहीये, तुम्हाला लॉग बुक उघडून याचे लॉग बघावेच लागतील. ठीक आहे. सो दोन्ही न्यूमेरिकल्स आय गेस तुम्हाला लक्षात आले असतील. यासाठी कोणता फॉर्म्युला आणि यासाठी कोणता फॉर्म्युला. काही डाऊट असेल तर टेलिग्रामचा बोर्ड स्टुडंटसाठी, जे बोर्ड एक्झाम्स देणार आहेत, HSC एक्झाम देणार आहेत, त्यांच्यासाठी टेलिग्रामवरती माझा आता नवीन ग्रुप क्रिएट झालाय. कारण अनअकॅडमीवरती जेव्हापासून लेक्चर घ्यायला लागले तेव्हापासून MHT CETच्या स्टुडंटची स्ट्रेंथ ग्रुपमध्ये खूप वाढली. सो मी बोर्ड आणि MHT CET एकत्र कन्फ्युजन केलेलं स्टुडंटचं ते मी आता सेपरेट केलंय. बोर्डच्या स्टुडंटचा वेगळा ग्रुप राहील आणि चिमूज केमिस्ट्रीचा टेलिग्रामचा ग्रुप आहे तो MHT CET साठी राहील. दोघांच्या लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो जुनियर स्टुडंट जर तुम्ही अजून तो नवीन ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंकवर क्लिक करून तुमच्या आपल्या ग्रुपला जॉईन करा. थँक्यू सो मच.